गणिताचा कितीही सराव केला, कितीही प्रॅक्टिस केली तर त्याचे प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नाही. कितीही अभ्यास केला तरी गणित काही डोक्यात शिरत नाही आणि गणित काही आपल्याला जमत नाही. तर बघा, शाळेत सगळं समजतं आपल्याला. जेव्हा आपल्याला टीचर, आपले सर आपल्याला सगळं शिकवतात तेव्हा शाळेत सगळं काही समजतं, वर्गात सगळं समजतं, पण घरी आल्यानंतर काहीच कळत नाही, सूत्र लक्षात राहत नाहीत. मग काय करायचं? एखादी नवीन कन्सेप्ट आल्यानंतर सगळं डोकं ब्लँक होऊन जातं. मग काय करायचं? तर या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मी सांगण्यासाठी मी शुभांगी पवार तर आज हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्या समोर की गणिताची भीती आपण कशी दूर केली पाहिजे, गणित मध्ये आपण टॉपर कसं बनलं पाहिजे आणि हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे केले पाहिजेत. तर यासाठी मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनेल मध्ये. तर बघा, जर चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील. आणि बघा, व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांना गणितामध्ये टॉपर व्हायचं असेल, ज्यांना असं वाटतं की आपल्याला गणित परफेक्ट यायचं असेल, कारण गणित हा विषय जो आहे तो स्कोरिंगचा विषय आहे आणि या विषयामुळे आपले मार्क वाढू शकतात. त्यामुळे आपल्याला हा जो विषय आहे तो विषय आपल्याला फास्ट केला पाहिजे आणि एकदम सोपा विषय आहे. आपण काय करतो की ते अवघड आहे, आपल्याला हा विषय खूप अवघड वाटतो, त्यामुळे या विषयाकडे आपण दुर्लक्ष करतो. पण असं अजिबात न करता आपण जे काही येत नाही तर त्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे. आपण त्या विषयाचा जास्त अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आपण त्या विषयामध्ये टॉपर होणार आहोत. चला तर मग याची सर्व चर्चा करण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालता आपल्या व्हिडिओकडे वळूया. पण चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर बघा, गणिताची भीती ही खूप साऱ्या मुलांना वाटते आणि काही मुलांना हा विषय खूप सोपा जातो. पण काही विद्यार्थ्यांना काय होतं, कितीही सराव केला, कितीही प्रॅक्टिस केली तरी गणित हा विषय सोपा जात नाही, त्यांना हा विषय अवघडच वाटतो. पण जे काही कन्सेप्ट सोपे आहेत तर त्याचा अभ्यास आपण कमी करायचा, पण ज्या कन्सेप्ट जास्त अवघड आहेत त्याचा अभ्यास आपण जास्त केला पाहिजे. आता अगोदर आपण याची सुरुवात कशी केली पाहिजे बघा, तर स्टेप नंबर 1 आहे. तर स्टेप नंबर 1 आहे बघा, जे काही मार्ग आहेत, नवनवीन मार्ग, म्हणजे काय काय मार्ग आहेत की त्या मार्गामध्ये अडथळे येतात तर ते मार्ग आपण शोधून काढले पाहिजे. गणित हा विषय आपल्याला अवघड का जातो, तर याचे कोणते कोणते मार्ग आहेत हा विषय अवघड जाण्याचे, तर ते अगोदर आपण शोधून काढलं पाहिजे. तर आता पहिला जो आहे तर तो आहे कॅल्क्युलेशन. थोडं कॅल्क्युलेशन आपलं चुकलं असेल तरीही आपण गणितामध्ये आपलं गणित पूर्ण चुकू शकतं. दुसरा जो आहे NCERT आणि तिसरा जो आहे तो PYQ. म्हणजे बघा, आपण काय केलं पाहिजे की आपलं गणित नेमकं चुकतं कुठं हे आपण बघितलं पाहिजे. आता बघा, सगळं काही आपल्याला येतं, पण जर आपलं कॅल्क्युलेशन जर चुकलं तर आपलं पूर्ण गणित चुकू शकतं. आपल्याला सगळी सूत्रे पाठ आहेत, सगळं येतं आपल्याला, ते गणित कसं सॉल्व्ह करायचं हे सगळं आपल्याला येतं. पण जर आपलं कॅल्क्युलेशन चुकलं तर आपलं सगळं गणित चुकू शकतं. त्यामुळे आपण शोधलं पाहिजे की आपल्या चुका नेमक्या कुठे होतात आणि आपण तिथे जास्त आपण अभ्यास केला पाहिजे. कॅल्क्युलेशन फास्ट आपण कसं केलं पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. कॅल्क्युलेशन परफेक्ट आपलं आलं पाहिजे. त्यामुळे हा पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे कॅल्क्युलेशनचा. तर कॅल्क्युलेशन जर आपलं चुकलं तर आपलं पूर्ण उत्तर चुकू शकतं. त्यामुळे आपण याला जास्त अभ्यास केला पाहिजे. आपण कॅल्क्युलेशन व्यवस्थितच केलं पाहिजे. त्यानंतर आहे NCERT. तर NCERT चा जो पॅटर्न आहे तर त्याचा आपण पूर्ण अभ्यास केला पाहिजे. आपल्याला एक्झामला याप्रमाणेच जर क्वेश्चन येतात का तर हे आपण चेक केलं पाहिजे आणि NCERT चे जे क्वेश्चन आहेत तर त्याप्रमाणे आपण अभ्यास केला पाहिजे. जर आपण त्याप्रमाणे अभ्यास केला, बघा टॉपर मुलं जी असतात तर ती हेच करतात. ती मुले काय करतात, NCERT चे क्वेश्चन बघतात, PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते कोणते आले होते, कोणत्या टॉपिकला किती महत्व द्यायचं आहे आपल्याला, तर याचा मुलं जी टॉपर मुलं असतात तर ती याचा अगोदर अभ्यास करतात आणि मग त्या त्या टॉपिकला ते जास्त महत्व देतात आणि मग त्याचा अभ्यास करतात. आपण काय करतो, आपण सलग जे सोपं आहे ते आपण अगोदर करतो, जे अवघड आहे ते आपण करतच नाही. ही झाली आपली पद्धत. पण जी टॉपर मुलं असतात तर ती मुलं हीच करतात
की एनसीईआरटीचा पॅटर्न कोणता आहे, तर त्याप्रमाणे तो काय करतो की त्याचा अभ्यास करतात. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन कोणते कोणते आले होते तर त्याचाही ती मुलं अभ्यास करतात. म्हणजे आपण सुद्धा एनसीईआरटीचा पॅटर्न प्रमाणे अभ्यास केला पाहिजे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स कोणते कोणते आले होते याचाही आपण अभ्यास केला पाहिजे. जर आपण हा सर्वांचा अभ्यास केला तर आपल्याला गणित हा विषय सोपा जाणार आहे. गणित मध्ये आपण स्कोरिंग मध्ये येऊ शकू. जर आपण हे सगळं पाहिलं, फक्त पुस्तक आपल्याला करून उपयोग नाही, तर या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जेणेकरून आपण स्कोरिंग मध्ये येणार आहेत. आणि गणित हा विषय तसा स्कोरिंगचाच विषय आहे. त्यामुळे हे सगळं आपण अगोदर केलं पाहिजे आणि मग आपण ही गणित सॉल्व्ह करून मग आपण बाकीचा आपण अभ्यास केला, टॉपिक वाईज आपण अभ्यास केला पाहिजे. अगोदर कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न आले होते हे आपण बघितलं पाहिजे आणि मग त्या टॉपिकला आपण जास्त महत्व देऊन तेवढं महत्व देऊन आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर बघा, आता जर तुमचा कॅल्क्युलेशन मध्ये काही चुका होत असतील तर आपण वारंवार आपण तो सराव केला पाहिजे. कारण सरावानं काय होतं की आपल्याला ती गोष्ट परफेक्ट येऊ शकते. त्यामुळे आपलं कुठं चुकतंय हे बघून आपण वारंवार ती गोष्ट केली पाहिजे. आता काही मुलं काय करतात बघा, जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट सोपी वाटली तर त्यावर एकदम 40-50 आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. पण असं नाही केलं पाहिजे. जर तुम्हाला ती गोष्ट समजली आहे ना तर त्यावर तुम्ही थोडे एक्झाम्पल सॉल्व्ह करा. पण जे तुम्हाला येत नाही, जे खूप अवघड वाटतं तुम्हाला, तर तुम्ही त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. मग तुम्ही गणितामध्ये टॉपर होऊ शकाल. मग कुठे पुढे जाऊन तुमचं काय होणार आहे की त्याचा गणिताचा अभ्यास हा आहे तो परफेक्ट होणार आहे. तर ही आपली पहिली स्टेप झाली. आता आपण पुढची स्टेप बघूया. बघा, आता स्टेप दुसरी काय असणार आहे आपली, तर स्टेप दुसरी आपली असणार आहे की काय काय होतं आपल्याला. काही वेळेला काय होतं की बघा, काही वेळेला पटकन आपल्या डोक्यात येत नाही ते. म्हणजे पटकन काय होतं की पटकन आपल्याला क्लिक होत नाही बघा. एखादी गोष्ट आपल्याला पटकन क्लिक होत नाही. आता तुम्हाला जर एखादा प्रश्न आला गणितामध्ये तर नेमकं याला सूत्र कोणतं यूज करायचं हेच तुम्हाला आठवत नाही. नेमकं हे गणित कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे हेच तुम्हाला आठवत नाही. म्हणजेच पटकन तुम्हाला क्लिक होत नाही. का क्लिक होत नाही? कारण तुमचा त्या विषयाचा अभ्यास, तुमचा त्या कन्सेप्टचा अभ्यास तुमचा क्लिअर नसतो. त्यामुळे हे आपल्याला अडथळे येतात. आता तुम्ही काय करता, कधी कधी अभ्यास जेव्हा करायला बसता तर तुम्हाला एखादं एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह होत नसेल तर तुम्ही काय करता की आपल्या मेंदूला चालना दिली पाहिजे ना. आपण ते आठवण्याचा प्रयत्न केला पाहिजे की याचं सूत्र नेमकं काय आहे, हे कोणत्या पद्धतीनं आपण आधी सोडवलं होतं त्याप्रमाणे आता आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे. पण तुम्ही ताण देत नाही जास्त मेंदूला आणि मग तुम्ही काय करता की हळूच तुम्ही फक्त सूत्र जरा बघतो, थोडं हे जरा बघतो. मग तुम्ही हे असं करत करत काय होतं की तुम्हाला मग अशीच सवय लागते आणि मग एक्झामच्या वेळेला आपल्याला काय होतं की ते आठवत नाही. बघा, जेव्हा तुम्ही घरी अभ्यास करायला बसता तेव्हा तुम्हाला हळूच बघायची सवय लागलेली असते. सूत्र याचं काय आहे आपण पटकन बघूया आणि त्याप्रमाणे आपण सोडवूया. पण असं नाही केलं पाहिजे. त्या ज्या कन्सेप्ट आहेत, ती जी सूत्र आहेत, तर ती परफेक्ट आपल्या डोक्यात फिट बसली पाहिजे. मगच कुठे आपण गणितामध्ये परफेक्ट होणार आहोत. मगच आपल्याला एक्झामला ते सगळं काही आठवणार आहे. मग जर तुम्ही घरीच असं करत असाल, जर तुम्ही हळूहळू बघत असाल की याच्या मागं काय आहे, की याचं सूत्र काय आहे, याचं उत्तर कशा प्रकारे आहे, तर मग याचा काही उपयोग नाही. जे तुम्हाला एक्झाम्पल येत नाही तर तुम्ही त्याचा वारंवार सराव केला पाहिजे आणि मगच तुम्हाला ते एक्झामला एकदम सोपं जाणार आहे. तर हा झाला आपला दुसरा पॉइंट, दुसरी स्टेप झाली ही आपली की जी गोष्ट तुम्हाला येत नाही तर तुम्ही वारंवार रिपीट केली पाहिजे. म्हणजेच तुम्हाला त्या गोष्टीची तुम्हाला तयारी तुमची परिपूर्ण झाली पाहिजे. आता पुढचा पॉइंट आहे बघा, नंतरची स्टेप आपली असणार आहे सूत्रे. कधी कधी काय होतं बघा, आपण सूत्र लक्षात ठेवतो, म्हणजे आपण पाठ करतो, लक्षात ठेवतो आणि कधी कधी आपण काय करतो, सूत्रे लिहून ठेवतो आपण. गणितामध्ये हे खूप महत्वाचं आहे. गणितामध्ये सूत्रे खूप महत्वाची आहेत. जर सूत्रे पाठ असतील तर कोणतंही गणित तुम्हाला पटकन येणार आहे. कारण गणित हे सगळं सूत्रांच्यावर डिपेंड असणार आहे. तर बघा, सूत्र जर तुम्हाला पाठ असतील तर तुम्हाला पटकन येणार आहे. पण जर तुम्हाला सूत्रे पाठ होत नसतील तर तुम्ही सूत्रे एका पानावर लिहा आणि तो चार्ट तुमच्या घरामध्ये तुमच्या एका भिंतीवर तुम्ही चिकटवा.
जेणेकरून जाता येता काय होणार आहे की तुमचं लक्ष त्या भिंतीकडे जाईल आणि ती जी सूत्रे आहेत तर ती तुम्ही वारंवार वारंवार तुम्ही वाचाल आणि मग ती वारंवार वाचल्यामुळे काय होणार की ते पटकन लक्षात तुमच्या राहणार आहे. त्यामुळे सूत्रे खूप महत्वाची आहेत. जर तुम्हाला गणितामध्ये टॉपर व्हायचं असेल तर तुम्हाला सूत्रे पाठ असणं खूप महत्वाचं आहे. जर ती पाठ होत नसतील तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही करा. ती सूत्रे तुम्ही एका भिंतीला चिकटवा सगळी आणि तुम्ही ती पाठ करण्यात तुम्ही ती दररोज वाचण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ती ऑटोमॅटिक पाठ होऊन जाणार आहेत. कारण सूत्रांशिवाय तुम्ही एकही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकणार नाही. जर तुम्हाला काही शॉर्ट ट्रिक माहित असतील तर तुम्ही त्याप्रमाणे सॉल्व्ह करू शकाल सुद्धा, पण तुम्हाला सूत्रे ही पाठ पाहिजेतच. जर तुम्हाला एखादी गोष्ट पटकन क्लिक होत नसेल तर तुम्ही त्या गोष्टीचा वारंवार सराव केला पाहिजे. आता पुढची स्टेप आपली काय आहे बघूया. दररोज पुढची स्टेप आपली असणार आहे, दररोज तुम्ही एक ध्येय ठेवा. की तुम्ही ध्येय काय ठेवायचं आहे की बघा, दररोज तुम्ही एक काय करा की एक जो विचार आहे तो विचार एक परफेक्ट करून ठेवा की मला आज हे करायचंच आहे. मला आज 30 ते 35 उदाहरणे सॉल्व्ह करायचीच आहेत. काहीही झालं तरी मला आज हा अभ्यास करायचाच आहे. हे टार्गेट तुम्ही ठेवा. हे टार्गेट जर जर तुम्ही दररोज ठेवलं तर तुमचा गणिताचा अभ्यास जो आहे तो परफेक्ट होऊन जाणार आहे. जी गोष्ट तुम्हाला येत नाही ना तर तुम्ही त्या गोष्टीचा वारंवार वारंवार तुम्ही सराव करा. मग काय होणार आहे की तुम्हाला जे अवघड वाटतं, जे तुम्हाला कन्सेप्ट अवघड वाटते तर तुम्ही त्याचा जास्त अभ्यास करा. तुम्ही त्यावर जास्त फोकस करा. जेणेकरून काय होणार आहे की तुम्हाला जे काही येत नाही तर ते तुम्हाला यायला लागेल. बरोबर, ते तुम्हाला यायला लागेल. आज मी हे केलंच पाहिजे. तुम्ही दररोज रात्री झोपताना सांगा की उद्या मी हा एवढा एवढा अभ्यास केलाच पाहिजे. की मी आज आज एक म्हणजे किमान 2 तास तरी बसून ही कन्सेप्ट आज क्लिअर करणारच. त्याशिवाय मी इथून उठणारच नाही. हे तुम्ही टार्गेट ठेवा आणि मग काय होणार आहे की तुमचा जो गणिताचा जो कॉन्फिडन्स आहे तर तो कॉन्फिडन्स अधिक वाढेल तुमचा. जेव्हा जेव्हा तुम्हाला गणित जास्त येतील तेव्हा तुमचा गणितातला कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे. तुम्ही अधिक क्रियाशील राहणार आहात आणि त्यामुळे तुमचा अभ्यास हा अगदी छान प्रकारे उत्तम प्रकारे तुमचा अभ्यास हा होणार आहे. त्यामुळे तुम्ही दररोज एक टार्गेट ठेवा, एक ध्येय ठेवा की मी आज हे केलंच पाहिजे. मला हे आज करायचंच आहे. मी आज हे करणारच आहे. जर तुम्ही असं म्हणाल तर तुम्ही नक्कीच तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचू शकाल. आता बघा, आता शेवटचा जो पॉइंट आहे, शंकांकडे दुर्लक्ष आपण केलं नसलं पाहिजे. गणितामधल्या ज्या शंका आहेत तर त्या शंकांकडे आपण दुर्लक्ष न करणे. बघा, आता जर तुम्हाला गणितामधली एखादी कन्सेप्ट तुम्हाला येत नसेल तर काय काय मुलं काय म्हणतात, जाऊ दे तिकडं, एखादी कन्सेप्ट आहे याचा नाही अभ्यास केला तर काय फरक पडतो. तर बघा, जी टॉपर मुलं असतात तर ती सांगतात फरक पडतो, नक्कीच फरक पडतो. कारण जी अवघड एक्झाम्पल असतात तेच आपल्याला एक्झामला येतात आणि ती जास्त मार्काला असतात. त्यामुळे तिथे आपले मार्क जाऊ शकतात. त्यामुळे खूप मोठा फरक पडतो. त्यामुळे ज्या काही आपल्या शंका आहेत, जे काही डाऊट्स आहेत आपले तर ते आपण वेळोवेळी क्लिअर केले पाहिजेत. त्या डाऊट्स जे आहेत तर त्याला आपण स्किप केलं नसलं पाहिजे. त्या डाऊट्स, त्या शंकांचं आपण निरसन केलं पाहिजे. जर तुम्हाला एखादी गोष्ट कळत नसेल, तर तुम्हाला एखादी कन्सेप्ट कळत नसेल तर तुम्ही शाळेतल्या शिक्षकांना विचारलं पाहिजे की टीचर, मॅडम, सर हे कसं सॉल्व्ह करायचं आहे हे मला एकदा सांगा. तर तुम्ही जर शांत बसलात तर काहीच उपयोग होणार नाही. तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार नाहीत. गणित हा असा विषय आहे की त्याला फक्त प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच करावी लागते. त्याशिवाय गणित हे सॉल्व्ह होऊ शकत नाही. सराव हा खूप महत्वाचा आहे. कारण म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस हा परिपूर्ण होतो आणि ते सेम या मॅथ्सला लागू पडतं. कारण गणितामध्ये सराव जास्त खूप महत्वाचा असतो. कारण जर सराव तुम्ही आता जास्त केलात तरच हे गणित सॉल्व्ह होऊ शकतं. म्हणून तुमच्या ज्या काही शंका आहेत तर त्या शंकांना तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही त्या शंका ज्या आहेत तर त्या शाळेत विचारत चला, तुमच्या क्लासमध्ये त्या शंका तुम्ही विचारत चला. तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट क्लिअर वाटते ना तर तुम्ही त्याचा जास्त वारंवार अभ्यास करा. म्हणजे तुमच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर होणार आहेत. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला गणितामध्ये टॉपर व्हायचं असेल, तुम्हाला जर 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. जिथं तुमच्या चुका होतात तिथं तुम्ही जास्त अभ्यास केला पाहिजे.
तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट असलं पाहिजे. बरोबर, तुमचं कॅल्क्युलेशन परफेक्ट असलं पाहिजे. तुम्हाला जे काही येत नाही तुम्ही त्याचा वारंवार तुम्ही अभ्यास केला पाहिजे. किंवा शंका ज्या आहेत तर त्या शंका तुम्ही निरसन केल्या पाहिजेत. बरोबर, तर बघा या सगळ्यांचा तुम्ही पुरेपूर अभ्यास केला पाहिजे. आणि टॉपर मुले जे असतात तर ती हेच करतात. आणि तुम्ही जी हुशार मुलं आहेत ना गणितामध्ये, तुम्ही त्या मुलांना विचारू शकता की बाबा तू अभ्यास नेमका कसा करतोस ते मला सांग, किंवा मला हे गणित नाही समजलं, मला तू हे जरा सांग. तुम्ही असंही त्यांना विचारून तुम्ही त्याचा अभ्यास नक्कीच करू शकता आणि तुम्ही गणिताविषयी भीती नक्कीच दूर करू शकता. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.